सांगतो आमच्याकडे म्हणणे नाही ना, ठीक आहे, तो शासनचा धोरणात्मक निर्णय झाला तो माहीत नाही. आम्ही काही रेव्हन्यू घेत असेल नसेल आमचं काम आहे. जो मुख्य आहे त्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर आपण उद्या तुम्ही सर्व व्हिजिट करून संध्याकाळी आपल्याला परत जातो, कारण हे नंतर आपला करता येईल. आणि दुसरा 18 ऑगस्टला सकाळी 11 वाजता पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरकडे भेटून तर त्याच्यामध्ये पण या दोन आहेत. उद्या रस्त्याची आहे आणि परवा याची आहे ट्रॅफिकची. त्या ट्रॅफिकची दिवशी आपला काय प्लॅनिंग करायची. MIT सोबत बसून आम्ही मोठे मोठे फ्लो कंटिन्यू करतो. बॅरन्सची जागा आम्ही एनओसी करतो. तर जेवढे जे पार्किंग आहे ना ते सर्व पार्किंगच्या पार्किंगमध्ये खूप आहे. आपलं एक पार्किंग आहे. MIDC आणि PMRDC काय म्हणतोय, तुम्ही आमचा 50% ग्रामपंचायत MIDC नाही, 25% आमचे स्टॅम्प ड्युटीचे पैसे तुम्ही जे 50% जे दिले आपण सगळं 50% ग्रामपंचायत. खूप जागा संपादन रस्त्याचं प्लॅनिंग मागच्या 25 वर्षात केलं नाही. पिंपरी चिंचवड आणि पुण्याला कनेक्टिव्हिटी व्हायला वाटली ती झाली नाही इतक्या वर्षात. आता तुम्ही रस्त्याची कामं आता चांगली चालू आहे. कॉन्क्रीटच्या रस्त्याची कामं चालू गौरी साहेबांच्या संपर्कात असतात, परंतु कॉन्क्रीटचे रस्ते जे होत आहेत बरोबर साहेब 2-3 वर्ष गेली त्याच्यावर. आता ते रस्ते जर इतक्या वेळाने होत असतील तर दुसरं जिथं जिथं रस्ते झाले त्या कॉन्क्रीटचे रोड असल्यामुळे त्यांनी 90 डिग्रीमध्ये रस्ते केले. ते चौक आहे समजा, चौकात तो येऊन असा भेटतो आणि दण मारताना त्याला छान नाही दंशन त्याला रुंद करणार. म्हणजे काय होतं ते करावं लागेल. आणि MIDCच्या कामांचं जे स्पीड आहे, आता तुम्ही हंसबन चौकातून परत कॉन्क्रीट चालू केले HP चौकापर्यंत यायला, या कामांचं स्पीड वाढवावं लागेल. आणि हा 75 मीटरचा रस्ता पुढच्या 2 महिन्यात हे आताचं लगेचचं सोल्युशन आहे. नाशिक आलेला इथं बांबला येऊन मिळतो. या रस्त्याचं सर 2 वर्ष झालं आता इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या लोकांशी बोललो तर ते म्हणतात काय भूसंपादनाच्या अडचणी. मला साहेब आपल्याशी पण बोललो होतो भूसंपादनाच्या अडचणी किंवा कोणाचे 15% परताव्याच्या अडचणी असतील, कोणाच्या शेतकऱ्यांच्या आमच्या. तर त्या गवळी साहेब तुम्ही परवा बोललो तर ते मला म्हणजे आता जवळजवळ आपण 100% सॉल्व्ह झालं. तुमच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या लोकांशी बोललं तर ते म्हणतात कॉन्ट्रॅक्टर आमचा फायनल आहे, आम्हाला फक्त भूसंपादन आमचं झालं. हो 75 मीटरचा रोड आहे तलेगाव जातो. हो सर 2-3 वर्ष 2 वर्ष दीड घेतलेला आहे. आणि चाकण पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर पूर्णपणे जाम जो काय आता होतो त्यातून मुक्तता करण्यासाठी एक मास्टर प्लॅन बनवत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये ही गोष्ट आहे की हे काम जंगली महाराज रोड ज्याने बनवला आहे की ज्याचं कौतुक आपण सगळेजण गेली 10 वर्ष ऐकतो, रील सगळीकडे फिरत असतात. तर त्यांना सरांनी सल्लागार म्हणून नियुक्त केलेला आहे. माझी विनंती अशी आहे तुम्हाला सर्वांना, जेव्हा केव्हा हे काम येईल त्याचा मास्टर प्लॅन तयार होईल तेव्हा आपल्याला सगळ्यांना मिळून त्याला सहकार्य करायचं आहे. हे काम नीटचं होईल हे पाहिजे आहे अशी म्हणजे सर्वांना माझी कळकळीची विनंती. सोल्युशन आता लगेच आजही सोल्युशन ते 59 कोटी रुपयाचं काम तळेगाव चाकण शिक्रापूर त्या कॉन्ट्रॅक्टरला ऍक्टिव्हेट करणं. MIDCची जी तुमची कामं झालेली आहे त्याचे कॉर्नर हे झालं MIDC असतं. आता MIDC PWD कोण नाही ना, सर PWDचा रस्ता तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याला अजित पवार जेवढे झाले होते तर दादांनी मनीषा म्हैसकरांना चौकातून फोन करून सांगितलं होतं. हा तो एक चौकात उभे होते त्यावेळेस. या रस्त्याचं प्रशासकीय मान्यता झाली जानेवारीमध्ये 59 कोटी रुपयाची. रुंदीकरण जागोजागी आणि त्याचं मजबूतीकरण करायचं. त्याची प्रशासकीय मान्यता झाली 45 कोटी रुपयाला जे काम टेंडरमध्ये गेलं. साहेब त्याच्यावरती खडा पण नाही टाकला 6 महिन्यात ठेकेदारनी. 22 करांना वर्क ऑर्डर भेटून सर 6 महिने झाले. जानेवारीची वर्क ऑर्डर माझ्या वर्क ऑर्डर पण 22 करांशी मी विषयावरती 6 वेळा बोललो असेल. 22 करांना परवा दिवशी अक्षरचा तो एक राहुल कदम म्हणून त्याचा डेप्युटी इंजिनियर होता, त्याला मागच्या आठवड्यात तो बदलली झाली त्याची बदली झाली त्याला पवार मॅडम आले त्या राहुल कदमची दिले त्याला अक्षरच्या वैशिष्ट्य खडा पण नाही टाकला सर 6 महिन्यात. 59 कोटी रुपयाचं काम आहे. दादांनी रस्त्यावरनं फोन केला 8:30 वाजता मनीषा म्हैसकरांना सेक्रेटरींना
ते काम पीडब्ल्यूडीचं काय माहितीये, या रस्त्याची मालकी नॅशनल हायवेकडे 45 मीटरची 45 मीटर्सला त्यांना ऍक्विजिशन करायचं नाही, त्यांना कोणाला पैसे द्यायचे नाही. 45 मीटर त्यांच्या मालकीचं आहे. आम्ही 10 वेळा सांगतोय त्यांना, या 45 मीटरला तुम्ही आम्हाला गटर नको, आम्हाला तुमचा ग्रेड सेपरेटर नको, काय नको, अख्खा 45 मीटर डांबर टाका पूर्ण. बघा तुम्ही तुमचा प्रश्न विचारू का, चिंबडी फाटा ही इकडे राजगुरू नगर अख्ख्या 45 मीटरला डांबरीकरण करा पूर्ण, काहीच होणार नाही सर. बरोबर. आता राहिला विषय पीएमआरडीएचा. पीएमआरडीएने देऊ पाटाची देऊ या रस्त्याला 73 कोटी रुपयाचे काम. सेम परिस्थिती पिंपरी चिंचवडचं 90% पब्लिक देऊ मार्गे जातं एमआयडीसी. या रस्त्याचं 73 कोटी रुपयाचे टेंडर झाले, बीएम मातेने काम घेतलं. 6 महिने झाले साहेब, खाडा नाही टाकलेला. पीएमआरडीने काम दिले 73 कोटी रुपयाचं. आपको मालूम रहेगा न्यू जो रोड जाता है, एक खाडा पण नाही टाकलं सर. कशी काय काम होती. पीएमआरडीएने निगोजे ते कुरुळी फाटा या रस्त्याचं काम केलं पाहिजे. एक निगोजे मुळी चिखली तो जो रस्ता तो त्याचं काम केलं पाहिजे. हा जो आपला बिलतवडीचा वाय कॉर्नर आहे त्याच्यापासून भामला जो रस्ता होता तो रुंदमध्ये त्याची कॉन्क्रीट थोडं केलं, तो रुंद करून त्याचं कॉन्क्रीट अजून वाढवलं पाहिजे. हे पीएमआरडीने काम केलं पाहिजे. त्यावेळेस हे सगळं होतं. 4 संस्था आहेत सर आपल्या पास 4 एजन्सी आपल्या पास. पीएमआरडी, एमआयडीसी.